नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मी सुमित जाधव आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये एस जे इंग्लिश फॉर एव्हरीवन. बरेच दिवस झाले व्हिडिओ नाही आला. व्हिडिओ न येण्याचं कारण कोरोना योद्धा म्हणून काम लागलेलं होतं पाठीमागे. असं खूप इच्छा असते तुमच्यासाठी सगळं काही करायची, पण बऱ्याचशा अडचणी असतात या सगळ्या गोष्टी करण्यामागे. एकतर सगळ्या गोष्टी नवीन आहेत आणि त्यामध्ये मटेरियल वगैरे सगळं गोळा करणं, त्यांना एकत्रित करणं, ते तुमच्यासाठी कसं परफेक्ट राहील या हिशोबाने सगळं तयार करणं, याला वेळ लागतो. त्या कारणाने व्हिडिओ येण्यास डिले होतोय, परंतु जसा वेळ मिळेल त्या पद्धतीनं हे कार्य तुमच्यासाठी सातत्याने करत राहणे हीच आमची मनोकामना असणार आहे आणि त्याचे प्रयत्न आमचे असणार आहेत. म्हणून हा नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येतोय. आजचा आपला टॉपिक आहे रिपोर्टेड स्पीच. आपण आता रिपोर्टेड स्पीच कशा पद्धतीचं असतं, काय असतं, या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये बघणार आहोत. पण त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं, आपलं जे यूट्यूब चॅनल आहे त्याचं नाव काय आहे ते नाव सर्च करा. आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे एस जे इंग्लिश फॉर एव्हरीवन. प्लीज सबस्क्राईब अँड टॅप द बेल आयकॉन. म्हणजे प्रत्येकाने हे चॅनल सबस्क्राईब करावं, जेणेकरून त्या चॅनलवर असलेले सगळे व्हिडिओ तुम्हाला दिसतील. आणि बेल आयकॉन यासाठी की नवीन पडलेला व्हिडिओ तुम्हाला लगेच समजेल की सरांनी नवीन व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तर चला मग सुरुवात करूयात आपला आजचा टॉपिक रिपोर्टेड स्पीच. नेमकं रिपोर्टेड स्पीच काय असतं मित्रांनो, हे आपण याच्यामध्ये बघणार आहोत. सुरुवातीला बघूयात. रिपोर्टेड स्पीचमध्ये डायरेक्ट स्पीच, इनडायरेक्ट स्पीच, म्हणजे याला रिपोर्टेड स्पीचला डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच असं सुद्धा म्हणतात. म्हणजे एक डायरेक्ट स्पीचचं वाक्य असतं, ते आपल्याला इनडायरेक्ट स्पीचमध्ये कन्वर्ट करायचं असतं, आन्सर तयार करायचं असतं. मग ते आन्सर तयार करण्यासाठी त्यामध्ये वेगवेगळे नियम आहेत. मग नियम, अटी, शर्ती काय असतात त्यासुद्धा आपण याच्यामध्ये बघणार आहोत. तर सगळ्यात आधी आपण बघूयात की डायरेक्ट स्पीच म्हणजे काय असतं. आता बघा, इथं समजा असं तुमच्या डोळ्यासमोर गृहीत धरा की एक लता नावाची एक स्त्री आहे, महिला आहे, ती मोहन नावाच्या व्यक्तीसोबत बोलतीये. बरोबर आहे. लता नावाची एक महिला आहे, ती मोहन नावाच्या एका व्यक्तीसोबत ती बोलतीये. तर लता सेड टू मोहन, आय एम युअर सिस्टर. बघा, यांचं काय रिलेशन आहे? ब्रदर आणि सिस्टर असं रिलेशन आहे. बरोबर आहे. मग लता काय म्हणते? कोण कोणास म्हणताय? लता म्हणतीये मोहनला. काय म्हणतीये की आय एम युअर सिस्टर, मी कोण आहे? तुझी बहीण आहे. बरोबर आहे. तर हे जे स्पीच आहे हे डायरेक्टली लता आणि मोहनच्या मधात झालेलं आहे. बरोबर आहे. तर याला आपण डायरेक्ट स्पीच म्हणतो. म्हणजे लताने मोहनला म्हणाली की मी तुझी बहीण आहे, मग आय एम युअर सिस्टर, हे झालं डायरेक्ट स्पीच. पण आता होतं काय माहिती आहे का मित्रांनो, इनडायरेक्ट स्पीच काय असतं की समजा लता आणि मोहनचं बोलणं हे कोण ऐकते? एक तिसरा व्यक्ती या ठिकाणी उभा आहे, कुठेतरी बाजूला उभा आहे. आणि तो काय करतोय? लताचं आणि मोहनचं काय बोलणं होतं आहे दोघांमधलं हे तो ऐकतोय. बरोबर आहे. आणि ऐकल्यानंतर तो काय करतो? तिसऱ्या माणसाला जाऊन सांगतो. तर त्याला म्हणतात इनडायरेक्ट स्पीच. म्हणजे डायरेक्टली ते कोणी ऐकलेलं असतं का? डायरेक्टली ते कोणाच्या कानावर पडलेलं असतं का? नाही, ते इनडायरेक्टली कोणाच्या तरी कानावर पडतं. म्हणून या स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच करताना नेमके काय बदल होतात, काय नियम असतात, काय अटी शर्ती असतात, हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर नेमकं बघा, आता ह्या वाक्यामध्ये ह्या वाक्यांची फोड आपण या ठिकाणी केलेली आहे. नेमकं काय असतं तर बघा, लता सेड टू मोहन, ह्या पूर्ण वाक्याला, हे जे पूर्ण वाक्य आहे लता सेड टू मोहन, या पूर्ण वाक्याला रिपोर्टिंग व्हर्ब असं म्हणतात. ठीक आहे. आणि ह्या रिपोर्टिंग व्हर्बमधला लता ही कोण आहे? सब्जेक्ट आहे. आणि ह्या रिपोर्टिंग व्हर्बमधला मोहन हा काय आहे? ऑब्जेक्ट आहे. आणि सेड टू हे काय येतं? हे झालं तुमचं रिपोर्टिंग व्हर्ब. बरोबर आहे. हे पूर्ण वाक्याला आपण रिपोर्टिंग व्हर्ब असं म्हणतो, परंतु त्याच्यामध्ये लता ही रिपोर्टिंग व्हर्बची सब्जेक्ट आहे, म्हणजे कर्ता आहे, आणि मोहन हा कर्म आहे, आणि मधातलं जे आहे सेड टू हे काय आहे? क्रियापद आहे. बरोबर आहे. तर आता पुढचं वाक्य जे आहे आपलं बघा, आय एम युअर सिस्टर, म्हणजे लता मोहनला काय म्हणाली? आय एम युअर सिस्टर. मग हे इन्व्हर्टेड कॉमामध्ये जे वाक्य असतं त्याला रिपोर्टिंग स्पीच असं म्हणतात. काय म्हणतात? त्याला रिपोर्टिंग स्पीच असं म्हणतात. त्याला अंडरलाईन केलेली आहे, ते झालं रिपोर्टिंग स्पीच. बरोबर आहे. तर मग ह्या गोष्टी सगळ्या कशा असतात? डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचमध्ये तुम्हाला या वाक्यांचा उपयोग त्या ठिकाणी करावा लागेल. ठीक आहे. तर डायरेक्टचा आपल्याला इनडायरेक्ट त्या ठिकाणी करताना याचा उपयोग होतो. मग कशा पद्धतीने होतो ते आपण बघणारच आहोत. तर तत्पूर्वी आपण बघूयात की यामध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी शिकणार आहोत. याच्यामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. बघा, पुढे बघूयात. अवतरण चिन्हामधील वाक्यात कोणत्या प्रकारचे आहे यावरून डायरेक्टचे इनडायरेक्ट करताना वेगवेगळे नियम लागू पडतात. जे अवतरण चिन्हामध्ये जे वाक्य आहे बघा, हे वाक्य, हे अवतरण चिन्हामध्ये जे वाक्य आहे
तर ते वाक्य कोणत्या काळातलं आहे त्यानुसार आपल्याला डायरेक्टचं इनडायरेक्ट करताना वेगवेगळे नियम त्या ठिकाणी लागू पडतात. तर महत्त्वाची सूचना बघा काय तुमच्यासाठी. आता खाली एक महत्त्वाची सूचना तुम्हाला दिसते. यामध्ये काय दिसतंय तुम्हाला की अवतरण चिन्हामधील वाक्य हे कोणत्याही प्रकारचं असो, बरोबर आहे. कोणत्याही प्रकारचं म्हणजे टाईप्स ऑफ सेंटेन्स तुम्हाला आठवावं लागतील. विधानार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य, प्रश्नार्थक वाक्य, उद्गारवाचक वाक्य, हे वाक्याचे प्रकार असतात. म्हणजे अवतरण चिन्हामधील वाक्य हे कोणत्याही प्रकारचं असू द्यात, तुम्हाला त्याचं काय करायचंय, विधानार्थी वाक्य तयार करायचंय, ॲसरेटिव्ह सेंटेन्स तयार करायचंय आणि त्यानंतर ते तुम्हाला त्या ठिकाणी वापरायचं आहे. म्हणजे समजलं ना काय करायचं आहे नेमकं, की अवतरण चिन्हामधील वाक्याचा प्रकार बघायचा आणि त्याला ॲसरेटिव्ह सेंटेन्समध्ये कन्वर्ट करायचं आणि ते नंतर इनडायरेक्ट स्पीचमध्ये वापरायचं. आलं लक्षात. चला पुढे जाऊयात. नेमकं किती काइंड्स ऑफ सेंटेन्स आहे त्याच्यामध्ये बघायचे आहेत आपल्याला. ॲसरेटिव्ह सेंटेन्स आहे, विधानार्थी वाक्य हे ॲसरेटिव्ह सेंटेन्स बघा. मग याच्यामध्ये आपल्याला काइंड ऑफ सेंटेन्स असतात जे इन्व्हर्टेड कॉमा असतं. त्या इन्व्हर्टेड कॉमामध्ये आपल्याला काय बघायला मिळतात, हे वेगवेगळे वाक्य तुम्हाला बघायला मिळतील. जसं की ॲसरेटिव्ह सेंटेन्स, विधानार्थी वाक्य, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, प्रश्नार्थक वाक्य, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्समध्ये WH क्वेश्चन, त्यानंतर व्हर्बल क्वेश्चन, त्यानंतर तुम्हाला बघायचे आहेत काइंड ऑफ सेंटेन्समध्ये इम्पेरेटिव्ह सेंटेन्स जे आज्ञार्थी वाक्य आहे त्याच्यामध्ये. त्याची उदाहरणं तुम्हाला त्या ठिकाणी शॉर्टमध्ये दिलेली आहेत बघा. म्हणजे ॲसरेटिव्ह सेंटेन्स, विधानार्थी वाक्य, आपली तर महत्त्वाची सूचना तीच होती, इन्व्हर्टेड कॉमामध्ये असलेले जे काही सेंटेन्स असेल किंवा कोणत्याही सेंटेन्सचं काइंड असेल तर त्या सेंटेन्सचं काइंड आपल्याला काय करायचं आहे, विधानार्थी म्हणजे ॲसरेटिव्हमध्ये करायचं आहे कन्वर्ट. मग कोणतंही वाक्य जरी असलं तरी ते शेवटी आपण ॲसरेटिव्हमध्येच करणार आहोत. मग ॲसरेटिव्ह म्हणजे काय, तर आय एम अ टीचर, फुल स्टॉप, ज्याला कर्ता आहे, कर्म आहे, क्रियापद आहे असं वाक्य या ठिकाणी जे असतं आणि ज्याला फुल स्टॉप असतो त्याला विधानार्थी वाक्य असं म्हणतात. कर्ता, कर्म, क्रियापद या साध्या रचनेमध्ये ज्या वाक्याची निर्मिती केली जाते त्याला विधानार्थी वाक्य असं म्हणतात. त्यानंतर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्समध्ये काय असतं, प्रश्नार्थक वाक्य असतात. जे प्रश्नार्थक सर्वनामे आपण वापरतो WH पासून सुरू होणारे, व्हॉट, व्हाय, व्हेन, वेअर, ह्या प्रश्नार्थक सर्वनामापासून सुरू होणाऱ्या वाक्याला आणि शेवटी ज्याला क्वेश्चन मार्क्स असतो, प्रश्नार्थक चिन्ह असतं, अशा वाक्याला आपण प्रश्नार्थक वाक्य असं म्हणतो. मग इथे प्रश्नार्थक वाक्य तुम्हाला दिलेलं आहे WH टाईप क्वेश्चनमधलं की वेअर डज शी लिव्ह, वेअर डज शी लिव्ह. तर याचं विधानार्थी वाक्य ज्यावेळेस करायचं त्यामध्ये वेअर हे कंसामध्ये येतं आणि शी लिव्स, बरोबर आहे. वेअरचा वापर आपल्याला त्यामध्ये म्हणजे वेअर हे काढून टाकावं लागत नाही, त्याचा वापर त्याच्यामध्ये करावा लागतो. परंतु वेअर नंतर आपण तिथं काय वापरले, डायरेक्टली सर्वनाम वापरले, बरोबर आहे. मग जर आपण प्रश्नार्थक वाक्यामध्ये जर बघितलं WH क्वेश्चन टाईपमध्ये वेअर डज शी लिव्ह म्हणजे प्रश्नार्थक सर्वनामानंतर आपण काळ निर्माण करणाऱ्या वाक्याला आपण त्या ठिकाणी घेतो, काळदर्शक शब्दाला आपण त्या ठिकाणी घेतो, त्यानंतर सर्वनाम वापरतो, त्यानंतर उरलेला ऑब्जेक्ट वापरतो. मग ज्या वेळेला आपण त्याला विधानार्थीमध्ये करत असतो त्यावेळेला आपण त्याला काय करतो, प्रश्नार्थक सर्वनाम असतं, त्याच्यानंतर डायरेक्टली आपण सर्वनाम घेतो आणि त्याच्यानंतर उरलेलं वाक्य घेतो. मग त्याच्यामध्ये आपण या ठिकाणी काय केलं आहे, वेअर शी लिव्स, बरोबर आहे. तर याच्यात हे प्रश्नार्थक तयार झालं का, नाही झालं, ठीक आहे. तर प्रश्नार्थक तयार करण्याचे नियम आहेत तिथं. आता व्हॉट इज युअर नेम, बरोबर आहे. व्हॉट इज युअर नेम, इथं काळदर्शक शब्द व्हॉट नंतर घेतला गेलेला आहे. पण तेच जर तुम्ही विधानार्थी वाक्य करत असाल त्याचं तर व्हॉट हे कंसामध्ये टाकलंय आपण, म्हणजे व्हॉट युअर नेम इज, बरोबर आहे. आपण एक प्रश्न तयार होतो परंतु ते जे स्वरूप आहे प्रश्नार्थक प्रश्न तयार करण्यासाठीचं ते या ठिकाणी आपण वापरत नाही, बरोबर आहे. तर हे विधानार्थी वाक्य आपण त्याच्यामध्ये कन्वर्ट करत असतो. त्यानंतर व्हर्बल क्वेश्चन आहे. व्हर्बल क्वेश्चनचा आपण काय करतो, इज युअर नेम बाबू. तर या ठिकाणी व्हर्बल क्वेश्चनला आपण विधानार्थी वाक्यामध्ये कन्वर्ट करून घेऊयात. बघा, युअर नेम इज बाबू, इज युअर नेम, व्हर्बल क्वेश्चन काढून टाकलं, युअर नेम इज बाबू, आपण त्याला विधानार्थी वाक्यामध्ये केलं. तर अशा स्वरूपामध्ये तुम्हाला काय करावं लागतं, हे वाक्यांचे कन्व्हर्सेशन तुम्हाला त्या ठिकाणी करता आले पाहिजे, कन्वर्ट ते वाक्य तुम्हाला करता आलं पाहिजे, ठीक आहे. तर इज युअर नेम बाबू, डिड राज लाईक ॲपल, राज लाईक ॲपल वाक्य आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. तर असंच आपण पुढचा प्रकार बघूयात. पुढचा प्रकार आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स हा, ओपन द डोअर, डोंट ओपन द डोअर. म्हणजे आता या ठिकाणी तुम्हाला खाली एक महत्त्वाची सूचना दिसते. काय सूचना आहे की डायरेक्टचे इनडायरेक्ट स्पीच करताना आज्ञार्थी वाक्याचे स्वतंत्ररित्या विधानार्थी वाक्यात रूपांतर न करता कर्मात रूपांतर केले जाते. त्यासाठी नकारार्थी होकारदर्शक आज्ञार्थी वाक्याच्या सुरुवातीस टू, नंतर नकारात्मक आज्ञार्थी सुरुवातीस नॉट टू वापरले जाते. एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे बघा. एक्झाम्पल,
ही सेड ओपन द डोअर. आता हे आज्ञार्थी वाक्य नाही, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स एक्झाम्पल आहे. मग इम्पेरेटिव्ह सेंटेन्स ज्यावेळेस आपण इनडायरेक्ट स्पीच करतो त्यावेळेला काय बदल करायचा? नकारार्थी वाक्य असेल तर वाक्याच्या सुरुवातीला टू वापरायचं आणि नकारार्थी वाक्य असेल तर वाक्याच्या सुरुवातीला नॉट टू वापरायचं. सोपं आहे. बघा आता, ही सेड ओपन द डोअर. ही त्याचं इनडायरेक्ट स्पीच करताना काय होईल? ही ऑर्डर टू ओपन द डोअर. तर हे आपण एक्झाम्पल म्हणून घेतोय. ठीक आहे, तुम्हाला या ठिकाणी हे टू कुठं वापरायचं, नॉट टू कुठे वापरायचं याच्यासाठीच आपण बघतो. बाकी हे कसं झालं हे आपण नंतर नियमानुसार बघणार आहोत. हे डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच कसं झालं हे आपण नियमानुसार प्रत्येक सेगमेंटमध्ये प्रत्येक वाक्याच्या रचनेमध्ये आपण हे बघणार आहोत. ठीक आहे, तर आता फक्त टू या विषयाबद्दल आपण बोलतोय. तर टू कसं कुठं घ्यायचं, काय घ्यायचं? वाक्याच्या सुरुवातीला घ्यायचं. होकारार्थी असेल तर टू, नकारार्थी असेल तर नॉट टू. ठीक आहे, ते जाऊयात. एक्सक्लामेटरी सेंटेन्स चौथा प्रकार, वाक्यांच्या प्रकारामधला उद्गारवाचक वाक्य. त्याच्यामध्ये एक्झाम्पल दिलेलं आहे, व्हॉट अ ब्युटिफुल गर्ल शी इज. याचं तुम्हाला काय करायचं आहे? आता याचं विधानार्थी वाक्यामध्ये याचं ट्रान्सलेट करायचं आहे. व्हॉट काढून टाकायचं. एक्सक्लामेटरी सेंटेन्समध्ये व्हॉट, हाऊ, WH वर्ड असेल तर ते काढून टाकायचे. शी इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल. विधानार्थी वाक्य तयार झालं, ॲसरेटिव्ह सेंटेन्स तयार झालं. यासाठी काही जास्त मेहनत करावी लागते का? नाही. त्याच्या आधी आपण बेसिकमध्ये याचा अभ्यास केलेला आहे. वाक्यांच्या रचना, वाक्यांचे प्रकार. तसं आपण या ठिकाणी बघूयात. इट इज व्हॉट अ पिटी, इट इज अ ग्रेट पिटी. विधानार्थी वाक्य. बरोबर आहे. हाऊ हॉट, इट इज अ व्हेरी हॉट. विधानार्थी वाक्य. तर या गोष्टी असतात, या गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजे. बरे, ठीक आहे. आता पुढे बघूयात, जाऊयात. पुढे बघा, आता काही महत्त्वाच्या सूचना आहेत, काही महत्त्वाचे तथ्य आपण बघणार आहोत, ज्याचा उपयोग तुम्हाला कुठं होणार आहे? डायरेक्टची इनडायरेक्ट स्पीच करताना अवतरण चिन्हातील वाक्याचा काळ खालीलप्रमाणे बदल होतो. म्हणजे अवतरण चिन्हामधले जे काळ असतात, ज्याला आपण इनडायरेक्ट स्पीच असं म्हणतो, त्या इनडायरेक्ट स्पीचमध्ये काळामध्ये काय बदल करायचा? इनडायरेक्ट स्पीच करताना जे इन्व्हर्टेड कॉमामध्ये आहे, रिपोर्टिंग स्पीच आपण त्याला म्हणतो. रिपोर्टिंग व्हर्ब आणि रिपोर्टिंग स्पीच असे दोन प्रकार आपण त्या वाक्यामध्ये बघितले होते, डायरेक्ट स्पीचच्या वाक्यामध्ये. तर रिपोर्टिंग व्हर्ब आणि रिपोर्टिंग स्पीचमध्ये तुम्हाला कुठे बदल करायचा तर ते बघायचं आहे. मग इथं लिहून दिलेलं आहे की हा बदल कुठे होणार आहे? डायरेक्टची इनडायरेक्ट स्पीच करताना अवतरण चिन्हातील वाक्याचा काळ खालीलप्रमाणे बदल होतो. अवतरण चिन्ह म्हणजे काय? रिपोर्टिंग स्पीच पण आहे. तर काय बदल होतो? जर डायरेक्ट स्पीचमधलं एखादं वाक्य असेल ते इनडायरेक्ट स्पीचमध्ये आपल्याला करायचं असेल, तर डायरेक्ट स्पीचमध्ये समजा एखादं सिम्पल प्रेझेंट टेन्समधलं वाक्य असेल, त्यासाठी टेन्स कळणं फार गरजेचं आहे बरं का. आपला टेन्स हा जो चॅप्टर आहे, जो आपण त्याचा व्हिडिओ तयार केलेला आहे, तो फार महत्त्वाचा आहे. त्याच्यावरच आधारित सगळे टेन्सेस आहेत. आलं लक्षात? त्याच्यावरच आधारित पूर्ण ग्रामर आहे. त्याच्यामुळे टेन्स जर तुम्हाला व्यवस्थित कळाले तर बाकीचे सगळे घटक तुम्हाला कळतील ग्रामरमधले, व्याकरणामधील. ठीक आहे, म्हणून मग जर सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये डायरेक्ट स्पीचमधील वाक्य हे सिम्पल प्रेझेंट टेन्समधलं असलं, डायरेक्ट स्पीच म्हणण्यापेक्षा इन्व्हर्टेड कॉमामध्ये जे रिपोर्टिंग स्पीच आहे ते, ठीक आहे, तर त्याच्यामधलं वाक्य जर सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये असेल तर त्याला इनडायरेक्ट स्पीचमध्ये करताना काय सिम्पल पास्ट टेन्समध्ये करावं लागेल. मग आता तुम्ही म्हणताल हे पाठ करत बसायचं का? पाठ करायची गरज नाही. हा चार्ट तयार करायचा. तुम्ही ज्या खोलीमध्ये अभ्यासाला बसता किंवा ज्या ठिकाणी तुम्ही अभ्यासाला बसता त्यामध्ये भिंतीवर हा चार्ट लावून टाकायचा. रोज 5-10 मिनटं जर तुम्ही या चार्टमध्ये बघितलं की जर समजा वाक्य एखादं सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये असेल तर सिम्पल पास्टमध्ये करा, प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये तर पास्ट कंटिन्युअसमध्ये करा, प्रेझेंट परफेक्टमध्ये असेल तर पास्ट परफेक्टमध्ये करा, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअसमध्ये असेल तर पास्ट परफेक्ट कंटिन्युअसमध्ये करा. या गोष्टी आहेत. सिम्पल पास्टमध्ये असेल तर पास्ट परफेक्ट करा, पास्ट कंटिन्युअस असेल तर पास्ट परफेक्ट कंटिन्युअसमध्ये करा, फ्युचर टेन्समध्ये असेल तर कंडिशनल टेन्समध्ये होतं. शाल असेल तर शुड, सल्ला जर असेल वाक्यामध्ये तर शुड, शाल असेल, काळाचा बोध करायचा असेल फक्त तर वुड. या सगळ्या गोष्टी आहेत. ठीक आहे, तर हा चार्ट तुम्ही काय करायचा? पॉज करायचा व्हिडिओ, हा चार्ट तुम्ही व्यवस्थित उतरवून घ्यायचा, मोठा करायचा चार्ट हा, जेणेकरून तुमच्या डोळ्यासमोर नेहमी येत राहील. ठीक आहे, त्याच्यानंतर हा पुढचा एक चार्ट आहे डायरेक्ट स्पीच इनडायरेक्ट स्पीच करताना. पुन्हा तेच रिपोर्टिंग स्पीच आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काळामध्ये काय बदल करायचा? जर समजा डोंट जर दिसत असेल तर त्याला डिडंट करायचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये. डिडंट जर दिसत असेल तर हॅडंट करायचं. मे माईट पैकी काही दिसत असेल तर त्याला माईट करायचं. कॅन कुड असेल तर कुड करायचं. मस्ट असेल तर हॅड टू करायचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये. डायरेक्ट स्पीचमध्ये यूज टू दिसत असेल तर इनडायरेक्ट स्पीचमध्ये यूज टू किंवा वुड दोन्हीपैकी काही करू शकता. डायरेक्ट स्पीचमध्ये डेअर दिसत असेल तर इनडायरेक्ट स्पीचमध्ये डेअर्ड करायचं, E3 करायचं त्याचं. ऑट टू राईट दिसत असेल तर ऑट टू हॅव रिटन करायचं.
विल दिसत असेल तर वूड करायचं. या सगळ्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये बघता येतील. ठीक आहे. पुढचा चार्ट, निकटतादर्शक शब्द होणारे बदल. निकटतादर्शक शब्द कोणते असतात मग ते पण तुम्हाला याच्यामध्ये कळेल बघा. धीज, इज, हिअर, नाऊ, आय गो, दस, कम, टुमॉरो, टुडे, यस्टरडे, टुनाईट, लास्ट नाईट, नेक्स्ट वीक, लास्ट वीक, हेन्स, हे सगळे निकटतादर्शक शब्द आहेत. बरोबर आहे. तर याच्यात डायरेक्ट स्पीचचं ज्यावेळेस तुम्हाला आन्सर म्हणून इनडायरेक्ट स्पीच ज्या वेळेला करायचं असेल त्यावेळेला तुम्हाला त्या धीसचं काय करायचं, दॅट करायचं. ठीक आहे. तर हा चार्ट पण महत्त्वाचा आहे. धीसचं काय करायचं, दॅट करायचं. ठीक आहे. मग इनडायरेक्ट स्पीच करत असताना तुम्हाला कोणते कोणते बदल करायचे हे त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून येतं. डायरेक्टचं ज्या वेळेला इनडायरेक्ट स्पीचमध्ये बदल करतो तर हा चार्टसुद्धा तुमच्या डोळ्यासमोर असणं गरजेचं आहे. तर हे वारंवार तुम्हाला बघितलं म्हणजे तुमच्या लक्षात राहील मित्रांनो. तुम्हाला याला घोकंपट्टी करायची नाही. धीस आलं तर दॅट करा, दीज आलं तर दोज करा, असं करत बसायची गरज. मोठा चार्ट करायचा. बघा आपण मागच्या ह्याच्यापासून काय करतोय, दृश्य परिणामांचा, दृश्य म्हणजे एखादी इमेज असेल तर ती इमेज तयार करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे जेणे काय होतं, एखादी गोष्ट, आता बघा चित्रपट, एखादी कादंबरी तुम्ही वाचली, ती कादंबरी तुमच्या पूर्णतः दशाच तशी लक्षात राहणार. परंतु जर त्या कादंबरीवर एखादा चित्रपट जर निर्माण झालेला असेल तर डायलॉग टू डायलॉग तुम्हाला तो चित्रपट लक्षात राहतो. मग त्या स्वरूपात तुम्हाला काय करायचं आहे, दृश्य स्वरूपामध्ये ही माहिती तुमच्या समोर चिटकवायची आहे. ती तुम्ही येता जाता कायमचं तुम्ही बघत राहिले तर त्याच्यामध्ये तुम्हाला आपोआप ती लक्षात राहते. ठीक आहे. तर पुढे जाऊयात आपण. हा व्हिडिओ पॉज करायचा, हे लिहून घ्यायचं, मोठा चार्ट तयार करायचा, चिटकवायचा. ठीक आहे. पुढे जाऊयात आपण. बघा आता काय करायचं आहे, हा आहे आपला सन रूल. सन रूल म्हणजे काय की सर्वनामामध्ये होणारे बदल. जे काही सर्वनाम असतात म्हणजे रिपोर्टिंग स्पीचमध्ये जे आपण बघणार आहोत त्या रिपोर्टिंग स्पीचमध्ये सर्वनाम तुम्हाला त्या ठिकाणी असणार आहे. ते सर्वनाम कसं बदलायचं, कशा स्वरूपात बदलायचं, तर सन रूल आहे. खूप सोपा आहे. सन रूल ज्या वेळेला आपण एखाद्या वाक्यामध्ये यूज करू ना त्यावेळेला मी तुम्हाला तो समजून ज्या वेळेला सांगेल त्यावेळेला तुम्हाला ते आपोआप लक्षात राहील. सध्या फक्त एक करायचं, लिहायचं, चार्ट बनवायचा आणि चिटकून द्यायचा. बघा सन रूल काय, सब्जेक्ट, SON चा अर्थ काय, तर S म्हणजे सब्जेक्ट, O म्हणजे ऑब्जेक्ट आणि N म्हणजे नो चेंज. आता सन रूलमध्ये काय 1 2 3 बरोबर आहे. रूल 1 2 3 सब्जेक्ट जर असेल आणि इन्व्हर्टेड कॉमामध्ये जे काय आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये जर फर्स्ट पर्सन असेल, नाम सर्वनामाचे फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन असे प्रकार पडतात. बरोबर आहे, तुम्हाला माहिती आहे. फर्स्ट पर्सन असेल तर आपल्याला तो कशानुसार बदलायचा, सब्जेक्टनुसार बदलायचा. आता हा सब्जेक्ट ऑब्जेक्ट कुठला आहे, हा रिपोर्टिंग व्हर्ब मधला सब्जेक्ट ऑब्जेक्ट आहे. कुठला आहे, रिपोर्टिंग व्हर्ब मधला. आणि बदल आपण कुठं करणार आहोत, रिपोर्टिंग स्पीचमध्ये बदल करणार आहोत. बरोबर आहे. जर फर्स्ट पर्सन असेल, रिपोर्टिंग स्पीच कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमामध्ये जे वाक्य असतं त्याच्यामध्ये जर सर्वनाम असेल तर ते कोणानुसार बदलायचं, जर ते सर्वनाम फर्स्ट पर्सन असेल तर ते रिपोर्टिंग व्हर्बमधील सब्जेक्टनुसार बदलायचं. कळतंय का, लक्षपूर्वक ऐका. पण सर्वनामामध्ये बदल कुठे करणार आहोत, रिपोर्टिंग स्पीचमध्ये जे सर्वनाम असणार आहे त्याच्यामध्ये बदल करणार आहोत. बरोबर आहे. पण तो बदल कोणानुसार होणार आहे, रिपोर्टिंग व्हर्बमधील सब्जेक्टनुसार होणार आहे. म्हणजे जर रिपोर्टिंग स्पीचमध्ये फर्स्ट पर्सन असेल तर रिपोर्टिंग व्हर्बमधील सब्जेक्टनुसार सर्वनामामध्ये बदल होणार. तर सेकंड पर्सन असेल, रिपोर्टिंग स्पीचमध्ये सेकंड पर्सन सर्वनाम असेल तर ते कोणानुसार बदलणार, रिपोर्टिंग व्हर्बमधील ऑब्जेक्टनुसार. रिपोर्टिंग व्हर्बमधील ऑब्जेक्टनुसार आपण त्याच्यामध्ये बदल करणार आहोत. जर रिपोर्टिंग स्पीचमध्ये थर्ड पर्सन असेल सर्वनामाच्या जागेवर तर त्या ठिकाणी आपण काय करणार आहोत, नो चेंज, आपण बदलणार नाही आहोत. ठीक आहे. तर हा सन रूल आहे. ज्यावेळेला आपण एखादं वाक्य एक्झाम्पल याचं बघणार आहोत त्यावेळेला त्याचा उपयोग कसा होतो त्यावेळेला सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. आता मी जे सांगितलं ते सुद्धा तुम्हाला स्पष्टपणे कळालेलं असणार आहे. लक्षपूर्वक ऐकायचं, वाक्य तुमच्यासमोर लिहायचं म्हणजे तुम्हाला कळेल. ठीक आहे. आता पुढची स्लाइड बघूयात. इनडायरेक्ट स्पीच करताना वाक्याचे प्रकार आणि रिपोर्टिंग व्हर्ब यांचा संबंध दर्शवणारा तक्ता सांगितले त्यांनी. इनडायरेक्ट स्पीच करताना वाक्याचे प्रकार आणि रिपोर्टिंग व्हर्ब यांचा संबंध दर्शवणारा तक्ता. आता जर वाक्याचा प्रकार असेल विधानार्थी वाक्य तर विधानार्थी वाक्यामध्ये ज्यावेळेस आपण इनडायरेक्ट स्पीच करू, एखादं विधानार्थी म्हणजे रिपोर्टिंग स्पीचमध्ये जर विधानार्थी वाक्य असलं बरोबर आहे तर ते विधानार्थी वाक्य ज्यावेळेला आपण इनडायरेक्ट स्पीच करू त्यावेळेला विधानार्थी वाक्यामध्ये रिपोर्टिंग व्हर्बमध्ये काय बदल करायचा, ठीक आहे, तर हे आपल्याला बघायचं आहे. तर समजा विधानार्थी वाक्य असेल तर रिपोर्टिंग व्हर्बमध्ये आपल्याला सेड किंवा टोल्ड हे वापरता येईल. ठीक आहे. म्हणजे जसं नुसतं सेड जर असेल तर आपण नुसतं सेड वापरू, पण सेड टू असेल तर त्या ठिकाणी आपण टोल्ड करू. बरोबर आहे.
त्यानंतर प्रश्नार्थक वाक्य. प्रश्नार्थक वाक्यामध्ये आपल्याला रिपोर्टिंग वर्ब, इनडायरेक्ट स्पीच करताना रिपोर्टिंग वर्बमध्ये काय करायचं आहे, आस्क किंवा इन्क्वायर ऑफ असा या ठिकाणी आपण वापरू शकतो. ज्या त्या ठिकाणी आस्क कधी वापरायचं, इन्क्वायर्ड ऑफ कधी वापरायचं हे आपण ज्या त्या वाक्याच्या प्रकारामध्ये त्या ठिकाणी एक्झाम्पलनुसार बघूया. ठीक आहे. आज्ञार्थी वाक्य असेल तर रिक्वेस्टेड, ऑर्डर्ड, ॲडवाइस्ड, आस्क्ड, अर्ज हे आपल्याला त्या ठिकाणी वापरता येतं. उद्गारवाचक वाक्य असेल तर एक्सक्लेम आपण रिपोर्टिंग वर्बमध्ये वापरणार आहोत. इच्छादर्शक वाक्य असेल तर विश, डेअर्ड हे वाक्य आपण त्या ठिकाणी, हे शब्द आपण त्या ठिकाणी वापरणार आहोत. तर याचं चार्ट करा आणि चार्ट करून समोर भिंतीवर चिटकवा, म्हणजे तुम्हाला ते लक्षात येईल. तुमच्या डोळ्यासमोर असलं म्हणजे तुम्हाला काय कुठं वापरायचं हे लगेच लक्षात येईल. आणि मला तरी वाटतं की तुम्हाला इनडायरेक्ट स्पीच शिकताना हे चार्ट तयार करून घेऊनच तुम्ही शिकावं, म्हणजे जेणे काय होईल तुम्हाला सोपं जाईल. सुरुवातीला तुम्हाला लगेच चार्टमधनं सगळं उचलता येईल आणि नंतर तुम्हाला लगेच त्याचं काय होईल, सरावांती तुमच्यामध्ये एवढी प्रॅक्टिस निर्माण होईल की तुम्हाला नंतर चार्टसुद्धा बघायची गरज पडणार नाही. त्यावेळेला चार्ट काढून टाकायचे. ठीक आहे. तर ही सोपी पद्धत आहे, जेणेकरून तुमच्या लक्षात राहण्यासाठी सोपी पद्धत. ठीक आहे. आता बघा, इनडायरेक्ट स्पीच करताना वाक्याचे प्रकार आणि कंजंक्शन यांच्यामधील शब्द. आता आपण नियम बघणार आहोत की डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच, डायरेक्टचं इनडायरेक्ट स्पीच करताना कॉमा काढून टाकल्यानंतर त्या ठिकाणी कंजंक्शन वापरावं लागतं. बघितलं ना की या ठिकाणी आपण काय बघितलं, हे वाक्य बघितलं. काय बघितलं या वाक्यामध्ये की लता सेड टू मोहन, कॉमा, इंटू इन्व्हर्टेड कॉमा, आय एम युअर सिस्टर, फुल स्टॉप, इन्व्हर्टेड कॉमा, क्लोज. ज्यावेळेला आपण हे कॉमा काढून टाकतो, इन्व्हर्टेड कॉमा काढून टाकतो, ज्यावेळेला कॉमा काढतो त्यावेळेला याच्यामध्ये बदल होतो, ज्यावेळेला इन्व्हर्टेड कॉमा काढतो त्यावेळेला ह्या वाक्यामध्ये बदल होतो. तर हे जे कॉमा आहे, हे कॉमा काढल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी काय वापरावं लागतं, ठिकाणी तुम्हाला कंजंक्शन वापरावं लागतं. तर हे कंजंक्शन कोणत्या वाक्यासाठी काय वापरायचं हे त्या ठिकाणी दिलेलं आहे. समजा विधानार्थी, वाक्याचे प्रकारानुसार विधानार्थी वाक्य असेल तर त्या ठिकाणी दॅट वापरायचं. समजा जर प्रश्नार्थक वाक्य असेल, कुठे इन्व्हर्टेड कॉमामध्ये जर प्रश्नार्थक वाक्य असेल तर प्रश्नार्थक सर्वनाम किंवा प्रश्नार्थक क्रियाविशेषण त्या ठिकाणी वापरावं लागेल. व्हर्बल क्वेश्चन असेल तर त्या ठिकाणी इफ वेदर म्हणजे इफ किंवा वेदर वापरावं लागेल. ठीक आहे. आज्ञार्थी वाक्य असेल तर होकारार्थी वाक्यासाठी टू, वाक्याच्या सुरुवातीला टू, वाक्यामध्ये बदल करायचा नाही, वाक्याच्या सुरुवातीला. होकारार्थी असेल तर वाक्याच्या सुरुवातीला टू आणि नकारार्थी असेल तर वाक्याच्या सुरुवातीला नॉट टू वापरायचं आहे. उद्गारवाचक वाक्य असेल तर त्या ठिकाणी दॅट हे आपल्याला वापरावं लागेल. इच्छादर्शक वाक्य असेल तरी तुम्हाला त्या ठिकाणी दॅट हे वापरावं लागेल. चार्ट बनवायचा, चिटकवायचा, सांगतो त्याचा वापर कसा होणार आहे. हा आपला टेन्सचा चार्ट आहे, बरोबर आहे. या टेन्सच्या चार्टमध्ये आपण काय केलं आहे, ह्या टेन्सच्या चार्टमध्ये हा आपण टेन्सच्या याच्यामध्ये सुद्धा हा चार्ट आपण बघितलेला आहे. याच्यामध्ये आपण कसं करतोय, हा पूर्ण टेन्सचा चार्ट तुमच्याकडे ऑलरेडी असेल, तुम्ही चिटकवलाही असेल भिंतीवर, जेणेकरून तुम्ही याचा जर सराव करत असाल, जर अभ्यास करत असाल. आता तुम्ही इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी फार महत्त्वाचं आहे की इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे, हा टेन्सचा चार्ट सरावांती तुम्हाला जमेल. पण तुम्ही जर याचा सरावच करणार नाही तर तुम्हाला हे जमेल का, नाही जमणार. म्हणून मग तुम्ही काय करा की हा टेन्सचा चार्ट तुम्ही व्यवस्थितपणे तयार करा. ठीक आहे. जेणेकरून तुम्हाला काय होईल, याचा वापर करता येईल, याचा अभ्यास करता येईल. खूप गरजेचं आहे मित्रांनो, टेन्स हे खूप गरजेचं आहे तुमच्यासाठी, खूप गरजेचं आहे टेन्स. तुम्ही जर याचा व्यवस्थित अभ्यास केला ना तर तुम्हाला खूप काही, म्हणजे ग्रामरमधल्या खूप काही अशा गोष्टी असतात ज्या तुम्हाला कळतील. ठीक आहे. पण कधी ज्या वेळेला तुम्ही याचा सराव करायला शिकाल, याचा वापर करायला शिकाल, त्याच वेळेला तुम्हाला ते समजेल. ठीक आहे. तर हा टेन्सचा चार्ट ज्यांच्याकडे बनवलेला नसेल त्यांनी आत्ता ताबडतोब हा टेन्सचा चार्ट बनवून घ्यायचा आहे. ठीक आहे. पुढच्या स्लाईडवर जाऊयात. पुढची स्लाईड काय म्हणते, आता आपण मुख्य प्रवाहामध्ये आलो, म्हणजे मुख्य घटकावर आलो. ॲसर्टिव्ह सेंटेन्सचं डायरेक्ट टू इनडायरेक्ट करण्याचे नियम आपण याच्यामध्ये बघणार आहोत. प्रत्येक नियमानंतर तुम्हाला या ठिकाणी एक्झाम्पल या ठिकाणी दिलेलं आहे. ठीक आहे. तर नियम दिलेला आहे, त्याला स्टार केलेला आहे नियमाला. बघा, नियम वाचा. अवतरण चिन्ह व स्वल्प विराम काढून वाक्याचा काळ, निकटता, दर्शक शब्द व सर्वनामे यांच्यात योग्य ते बदल करावे. आता योग्य ते बदल कोणते, जे आपण चार्ट सुरुवातीला बघितले ते योग्य ते बदल. ठीक आहे. आता अवतरण चिन्ह आणि स्वल्प विराम काढल्यानंतर काय बदल होतात वाक्यामध्ये हे सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत. जसं की मी तुम्हाला मगाशी सांगितलं, कॉमा काढला तर त्या ठिकाणी कंजंक्शन टाकावं लागतं. मग ॲसर्टिव्ह सेंटेन्सला कोणतं कंजंक्शन येतं ते आपण सांगितलेलं आहे चार्टमध्ये, बरोबर आहे.
त्यानंतर इन्व्हर्टेड कॉमामध्ये जे वाक्य असतं त्या इन्व्हर्टेड कॉमामधील वाक्यामध्ये म्हणजे रिपोर्टिंग स्पीचमध्ये काय बदल करायचा काळानुसार ते पण आपण चार्टमध्ये बघितलेलं आहे. मग त्यानुसार आपल्याला या ठिकाणी तो काळाचा सुद्धा बदल आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. त्यानंतर सन रूल आपण बघितला सर्वनामासाठी. तर सर्वनामामध्ये आपण जो सन रूल बघितलेला आहे तो सर्वनामांसाठी बघितलेला आहे. तर आपण ह्या चार्ट्सचा कसा उपयोग करून डायरेक्टच्या इनडायरेक्ट स्पीचमध्ये बदल करणार आहोत हे आपण आता या ठिकाणी एक्झाम्पल म्हणून बघूयात. आता बघा एक एक्झाम्पल आहे. लता सेड टू मोहन कॉमा इन्व्हर्टेड कॉमा आय हॅव अ बुक टू रीड फुल स्टॉप इन्व्हर्टेड कॉमा क्लोज. बरोबर आहे. मग आता याचं ज्या वेळेस डायरेक्ट, आता हे डायरेक्टचं वाक्य आहे, याला आन्सर म्हणून आपण इनडायरेक्टमध्ये काय करणार आहोत बदल ते या ठिकाणी बघूयात. आता बघा लता टोल्ड मोहन म्हणजे लता सेड टू ऐवजी आपण काय करणार आहोत सेड टू ऐवजी रिपोर्टिंग व्हर्बमध्ये कोणते बदल करायचे तर आपल्याला ते बघूयात. इन्सरेटिव्ह सेंटेन्सचा आपण एक एक्झाम्पल या ठिकाणी बघणार आहोत. आता बघा या ठिकाणी वाक्य घेतलंय आपण लता सेड टू मोहन, जे सुरुवातीचं वाक्य होतं ते आपण या ठिकाणी घेतलंय. लता सेड टू मोहन कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा आय हॅव अ बुक टू रीड स्टॉप इन्व्हर्टेड कॉमा क्लोज. आता याच्यामध्ये लता टू मोहन हे एक रिपोर्टिंग व्हर्ब जे आहे या रिपोर्टिंग व्हर्बमध्ये काय आपण या ठिकाणी बदल करणार आहोत ते बघूयात. बघा आता सेड टू मोहन बरोबर आहे. सेड टू काढल्यानंतर आपण यामध्ये काय बदल करणार आहोत तर रिपोर्टिंग व्हर्बमध्ये आपण जाऊयात. रिपोर्टिंग व्हर्बमध्ये मी तुम्हाला काय सांगितलं होतं हे वाक्याच्या प्रकारावरनं तुम्हाला रिपोर्टिंग व्हर्बमध्ये काय बदल करायचे ते बघायचं. जर असेल तर सेड जशास तसं ठेवायचं. सेड टू जर असेल तर त्या ठिकाणी आपण काय वापरणार होतो टोल्ड वापरणार होतो. कळाला बदल कसा करायचा, कशा स्वरूपात आपण त्याचा वापर करणार आहोत. त्या ठिकाणी आपण काय बदल केलात सेड टू काढला आणि त्या ठिकाणी आपण काय वापरलं टोल्ड वापरलं म्हणजे लता टोल्ड मोहन. बरोबर आहे. मग आता याच्यामध्ये आपण काय करणार आहोत की कॉमा काढल्यानंतर आपल्याला काय वापरायचं आहे. कॉमा काढल्यानंतर आपल्याला काय वापरायचं आहे विधानार्थी वाक्यामध्ये कंजंक्शन काय दॅट. आलं लक्षात. कंजंक्शन आपल्याला कॉमा काढल्यानंतर आपल्याला कंजंक्शन म्हणून काय वापरायचं आहे दॅट वापरायचं. कळत आहे ना. स्लाईडचा वापर कसा करायचा तर आता इथं कॉमा काढल्यानंतर आपण काय घेतलं दॅट घेतलं. आता आलो आपण सर्वनामावर. आता आय हे काय आहे सर्वनाम आहे बरोबर आहे. त्या आय मध्ये आपण काय बदल करायचा तर हे कशावरनं कळणार आहे आपल्याला सन रूलवरनं कळणार आहे. सन रूलमध्ये काय सांगितलं होतं आपल्याला. आता आय हे काय आहे फर्स्ट पर्सन आहे. हे तुम्हाला लक्षात येते ना. पर्सन्स तुम्हाला लक्षात आले पाहिजेत. ते पर्सन्स लक्षात आले की तुम्हाला सगळ्या गोष्टी लक्षात येतील. आयमध्ये आपल्याला काय बदल करायचा तर हे कशावरनं कळणार आहे आपल्याला सन रूलवरनं कळणार आहे. चला मग सन रूलवर जाऊयात बघूयात. फर्स्ट पर्सन आहे आपलं लक्षात आहे ना. रूल बघा फर्स्ट पर्सन जर असेल तर त्याला आपल्याला रिपोर्टिंग व्हर्बमधील सब्जेक्टनुसार बदलायचं आहे. ठीक आहे. रिपोर्टिंग व्हर्बमधील सब्जेक्टमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे या ठिकाणी सब्जेक्ट म्हणजे आपल्या रिपोर्टिंग व्हर्बमधला सब्जेक्ट कोण आहे लता. मग लतानुसार आपल्याला बदलायचं आहे. तर आय हे लतानुसार ज्या वेळेला बदलायचं लता ही काय स्त्रीलिंगी आहे. मग स्त्रीलिंगीसाठी आपण काय वापरतो शी. बरोबर आहे. म्हणून या ठिकाणी आयऐवजी आय नंतर आपण काय वापरतोय शी. ठीक आहे. तर हे तुम्हाला सन रूलवरनं कळतं. तुम्हाला करून दाखवलंय कसं बदलायचं ते. या ठिकाणी काय आहे आय हॅव अ बुक टू रीड. आय हॅव अ बुक टू रीड हे काय आहे हे वाक्य आहे. आता हे वाक्य कोणत्या काळातलं आहे हे तुम्हाला आधी बघावं लागेल. हे तुम्हाला आधी समजून घ्यावं लागेल. बघा हा आपला टेन्सचा चार्ट आहे. आय हॅव अ बुक टू रीड. बघा आता आय हॅव बुक टू रीडचा आपल्याला कशामध्ये बदल करायचा आहे. आय हॅव बुक टू रीड परफेक्ट टेन्स. बरोबर आहे. कोणता टेन्स आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. मग आपल्याला चार्टवर जावं लागेल. आता चार्ट हॅव बुक टू रीड म्हणजे परफेक्ट टेन्स. बरोबर आहे. प्रेझेंट परफेक्ट टेन्स त्याला काय करायचं आहे आपल्याला पास्ट परफेक्ट टेन्समध्ये करायचं आहे. मग पास्ट परफेक्ट टेन्समध्ये जर करायचं असेल तर पास्ट परफेक्ट टेन्स आता हे प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे याला पास्ट परफेक्ट टेन्समध्ये म्हणजे हॅड रिटर्न करावं लागणार आहे. बरोबर आहे. मग हॅड रिटर्न जर करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल हॅड रिटर्न. बरोबर आहे. क्रियापदाचं तिसरं रूप वापरावं लागेल. पण क्रियापदाचं तिसरं रूप हे आपण रीड तर टू जर वापरलं तर क्रियापदाचं तिसरं रूप करायची गरज नाही. तर त्या ठिकाणी टू वापरलेलं आहे त्याच्यामुळे क्रियापदाचं तिसरं रूप करायची गरज नाही. म्हणून बदल काय झाला शी हॅड. आयचं आपण शी केलं आहे. आता हॅव अ बुक टू रीडचा आपण काय करणार आहोत हॅड अ बुक टू रीड फुल स्टॉप. कळालं वाक्याचा कसा बदल केला आपण काळानुसार. चार्ट तुमच्या डोळ्यासमोर लावलेत ना. आपण चार्टनुसार बदल केले तुम्ही बघितले. मी स्लाईड चेंज करत होतो डायरेक्ट त्या स्लाईडवर जात होतो तिथनं आपण काय केलं चार्ट चेंज केले. बरोबर आहे.
बघा की नाही, चार्ट जर तुमच्या डोळ्यासमोर असले तर तुम्हाला कोणतंही वाक्य करता येईल, बदल करता येईल. म्हणून चार्ट तुमच्या डोळ्यासमोर ठेवणं फार गरजेचं आहे. आता पुढचं वाक्य आपण एक्झाम्पल बघूयात. आय सेड कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा इट इज ट्रू फुल स्टॉप इन्व्हर्टेड कॉमा क्लोज. बरोबर आहे. तर जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, सेड टू जर असेल तर वाक्यामध्ये टोल्ड करायचं. जर नुसतं सेड असेल तर या ठिकाणी बघा आपण काय केलं, नुसतं सेड केलं. आय सेड. ठीक आहे. दॅट कंजंक्शन आपण काय वापरणार आहोत, कॉमा काढून टाकला, कंजंक्शन आपण काय वापरणार आहोत, दॅट. ठीक आहे. इन्व्हर्टेड कॉमा काढून टाकला, वाक्यामध्ये बदल करणार आहोत. इट इज ट्रू. बरोबर आहे. इट इज ट्रू हे काय आहे, कंटिन्युअस टेन्समध्ये आपण एम इज आर वापरतो. इज काढलं, या ठिकाणी आपण काय वापरणार. मग आता जर तुम्ही तो चार्ट जर बघितला कोणता, हा, तर एम इज आर कुठं घेतो आपण, प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये घेतो. त्याला पास्ट कंटिन्युअसमध्ये करायचं. पास्ट कंटिन्युअसमध्ये आपण काय वापरतो, वॉज वेअर वापरतो. मग वॉज वेअर वापरताना या ठिकाणी काय येईल, वॉज येईल. इट वॉज ट्रू. कळतंय का. काळामधील बदल काय करायचे ही तुम्हाला चार्टमध्ये दिलेलं आहे. मला समजा कोणता काळ आहे हे कळत नसेल, त्याच्यासाठी सुद्धा आपण टेन्सचा चार्ट याच्यामध्ये इन्क्लूड केलेला होता. ते चार्ट जर तुमच्या डोळ्यासमोर असेल, मला डायरेक्टच्या इनडायरेक्ट करताना कोणतीही अडचण येणार नाही. समजतंय का. ठीक आहे. आता वाक्याचा आपण दुसरा प्रकार बघूयात. अजून एक्झाम्पल बघूयात. बघा, यू हॅव डन इट इन्व्हर्टेड कॉमामध्ये यू हॅव डन इट नंतर कॉमा शी क्राईड. क्राईड या ठिकाणी बघा, आता शी क्राईड दॅट यू वापरले ना या ठिकाणी. मग यू हे कोणासाठी वापरले हे काही स्पष्ट होतं का, नाही होत. म्हणून मग तुम्ही इथं या ठिकाणी कोणताही बदल तुम्ही या ठिकाणी करू शकता. म्हणजे ही वापरू शकता आणि शी पण वापरू शकता. ठीक आहे. म्हणून या ठिकाणी शी ऑब्लिक ही ऑब्लिक शी दोन्हीपैकी कोणताही वापरा. डन इट करून जायचं नाही. समजा असा बदल झालेला असला की अरे शी क्राईड हे शेवटी घेतलं, नंतर कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमामधलं हे पहिले वाक्य घेतलं, मग आता काय करायचं, काहीच करायचं नाही. बदल जसा आपल्याला सांगितलेला आहे तसंच करायचं. शी क्राईड जसंच तसं घ्यायचं. सेड आणि सेड टूमधील बदल तुम्हाला सांगितला होता. बरोबर आहे. तर या ठिकाणी सेड जर असेल तर सेड जशाच तसाने, सेड टू असेल तर जसं सेड टूच्या ऐवजी आपण टोल्ड या ठिकाणी वापरणार आहोत. तर मग खाली नोट तुम्हाला दिलेली आहे की काय झालंय. ठीक आहे. तर वाक्य जशाच तसं करायचं. कंजंक्शन कॉमा काढल्यानंतर विधानार्थी वाक्य, हे यू हॅव डन इट हे विधानार्थी वाक्य हे तुम्हाला माहिती आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला वाक्यामध्ये कोणता बदल करायचा हे तुम्हाला माहिती आहे. काय बदल करायचा की कंजंक्शन टाकायचं आहे आणि सन रूलनुसार ही शी जे काही तुम्हाला वापरायचं असेल या ठिकाणी ते. ठीक आहे. सेकंड पर्सन आहे तर ते कशानुसार, ऑब्जेक्टनुसार. ऑब्जेक्ट या ठिकाणी घेतलेलं नाही म्हणून आपल्याला ते कळलं नाही की ही वापरायचं आहे की शी वापरायचं आहे. म्हणून या ठिकाणी काय आहे, जशाच म्हणजे ही किंवा शी दोन्ही वापरू शकतो आपण. कोणताही वापरलं तरी चूक राहणार नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर काय, वाक्यामधील बदल. हॅव डन हॅड करायचे. पहिलं वाक्य जे होतं आपलं सेम तसंच आहे. हॅड डन V3 करायचं, V3 केलं इट. ठीक आहे. यू हॅड डन इट. यू हॅड डन इटचं काय होतं, शी किंवा ही. हॅड डन इट. यू हॅव डन इटचं ही ऑब्लिक शी हॅड डन इट. दोन्हीपैकी कोणताही बदल या ठिकाणी तुम्ही करू शकता. मग यामध्ये तुम्हाला काय सांगितलं तर सेड किंवा सेड टू पैकीच काहीतरी बदल तुम्हाला या ठिकाणी करायचे होते. परंतु आता तुम्हाला दिसतंय की या ठिकाणी ते क्राईड आले. खाली नोट दिली, रिपोर्टिंग वर्बमध्ये जर प्लाइड, क्राईड, विस्पर्ड, बिलीव, कोट सारखे शब्द असतील तर तसेच ठेवावे. हे शब्द काय करायचे तुम्हाला, जसे तसे तुम्हाला ते शब्द ठेवायचे आहेत. ठीक आहे. शब्दांमध्ये बदल करायचा नाही. फक्त बदल कुठे होणार, ते टू असेल तर टोल्ड, सेड असेल तर सेड, क्राईड असेल तर क्राईड, लाईड असेल तर रिप्लाइड, विस्पर्ड, बिलीव्ड, रोट हे जसेच तसे ठेवायचे. ठीक आहे. घाबरून जायचं नाही. ठीक आहे. दुसरं एक एक्झाम्पल बघूयात. काय, द सिनियर स्टुडंट लाफ्ड अँड सेड आय कॅन सी लाईक अन ईगल. आता यामध्ये काय बदल केलेत, वाक्यानुसार आपल्याला जे बदल करायचे नियमानुसार ते तर बदल करायचेच आहेत. फक्त आपल्याला या ठिकाणी काय झालं, जे सिनियर स्टुडंट लाफ्ड अँड से हे मोठं वाक्य आले. या ठिकाणी लाफ्ड या शब्दाचा वापर याच्यामध्ये झाला. तर मग त्याच्यामध्ये काय आन्सर केलं आहे आपण, लाफिंग द सिनियर स्टुडंट सेड दॅट ही कुड सी लाईक अन एगल. आता हे तुम्हाला बघावं लागेल चार्टमध्ये. बरोबर आहे. दॅट, त्यानंतर ह्या इन्व्हर्टेड कॉमाचा काय बदल केला, ही कुड सी लाईक अन ईगल या वाक्यामध्ये काय बदल झाला, आय कॅन सी लाईक अन ईगल. आय कॅन सी लाईक अन ईगल या वाक्यामध्ये काय बदल झाला, ही कुड सी लाईक अन ईगल. हे तुम्हाला कुठे बघावं लागेल, चार्टमध्ये बघावं लागेल. मी एक वाक्य तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलं, बाकीचं तुम्हाला करावं लागेल. चार्ट डोळ्यासमोर चिटकवला म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी आपोआप समजून जातील. ठीक आहे. तर पुढे बघूयात आपण
की लाफिंग या ठिकाणी सुरुवातीला काय घेतलं तर तसा नोट आहे, नियम आहे. बघा नियम काय सांगतो, रिपोर्टिंग वर्बचे वाक्य संयुक्त वाक्य आहे. अशा वाक्याचे सिंपल सेंटेन्स करावे, त्यासाठी अँड काढून टाकावे. अँड काढला आपण इथलं, अँड काढून टाकावे. बोलण्याची क्रिया दर्शवणारे क्रियापद सोडून राहिलेल्या क्रियापदाला आय प्रत्यय लावला. आता या ठिकाणी बोलण्याची क्रिया कशावरनं समजली, सेड. सेड हे बोलण्याची क्रिया या ठिकाणी आपल्याला समजते क्रियापदावरनं. मग ते सोडून जे वाक्य आहे त्याला काय करायचं आहे, त्या क्रियापदाला राहिलेल्या क्रियापदाला आय हे सुद्धा क्रियापद आहे लाफ्ट, बरोबर आहे. त्या क्रियापदाला आय प्रत्यय जोडून रिपोर्टर पूर्वी लिहावे. म्हणजे आपण जे काही वाक्य लिहिणार आहोत त्याच्यापूर्वी ते लिहून टाकायचं. सिंपल आहे की नाही, खूप सिंपल आहे. म्हणजे जर नोट्स तुमच्याजवळ असतील ह्या तर तुम्हाला ते सिंपल जाईल, बरोबर आहे. आणि ह्या नोट्स बनवण्यासाठी आपण खूप लोकांची मदत घेतलेली आहे. असं नाही की मी एकट्यानेच ह्या नोट्स बनवल्यात. तर ह्या नोट्स बनवण्यासाठी मी विविध पुस्तकांचा अभ्यास केलेला आहे, विविध व्हिडिओजचा अभ्यास केलेला आहे. वेगवेगळ्या ठिकाणावरनं जे तुम्हाला योग्यरित्या समजेल, सोप्यात सोपं समजेल तसं आपण या ठिकाणी तुम्हाला ते तयार करून देतोय, बरोबर आहे. मग आता याच्यामध्ये काय आहे, ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला चार्ट वगैरे या सगळ्या गोष्टी तयार करण्यासाठी आपण विविध पुस्तकांचा अभ्यास या ठिकाणी केलेला आहे. तुम्ही तो न करण्याची गरज नाही, कारण तुम्हाला सगळं मटेरियल रेडीमध्ये मी तुम्हाला तयार करून दिलेलं आहे. फक्त काय करायचं, हा व्हिडिओ वारंवार बघायचा, चार्ट बनवायचा, जे सेंटेन्स दिलेले आहेत त्या सेंटेन्सचा व्यवस्थित अभ्यास करायचा, ठीक आहे. तर त्यामध्ये जे आहे की आपण यामध्ये शिंदे सरांचं पुस्तक वापरलं आहे आणि त्यामध्ये आपण अजून रामदास वाघ सरांच्या पुस्तकांचा सुद्धा वापर केला आहे. वेगवेगळ्या टीचर्सनी याच्यामध्ये मदत केलेली आहे, ठीक आहे. या ठिकाणी आपण स्लाईड पूर्ण बघितली, एक्झाम्पल पूर्ण बघितलं. आता आपण पुढच्या वाक्याच्या पुढच्या प्रकारावर जाऊयात. मग नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात. ही वुड रिप्लाय कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा, वी डू नॉट नीड अ हाऊस ऑफ आवर ओन कॉमा, आय ऑलरेडी ओन 5 हाऊसेस, बरोबर आहे. तर ही वुड रिप्लाय, वुड जशाच तसं ठेवलं आहे, जसं आपण बघितलं होतं वुड जर असेल जशाच तसं ठेवावं. ही वुड रिप्लाय कॉमा काढला, दॅट टाकलं, वीचं आपण या ठिकाणी दे केलं आहे, ठीक आहे. डू नॉट नीड अ हाऊस ऑफ आवर ओनच्या ऐवजी आपण डू नॉट काढलं आहे, त्या ठिकाणी डिड नॉट नीड केलं. हे काळाच्या टेन्समध्ये म्हणजे कोणता बदल होतो, काळामध्ये कोणता बदल होतो त्याच्यामध्ये तुम्हाला हे बघायला मिळेल. डिड नॉट नीड अ हाऊस ऑफ देअर ओन, आवर ओनचा आपण या ठिकाणी देअर ओन केले, ठीक आहे. कॉमा दिला आहे. त्यानंतर काय केलं, आय सन रूलनुसार सब्जेक्टनुसार बदलतं म्हणून या ठिकाणी ही ऑल्सो ॲडेड दॅट. आता हे ऑल्सो ॲडेड दॅट कुठून आलं हे आपण बघूयात. नोट खाली दिलेली आहे, त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. बघा, ही ऑल्सो ॲडेड दॅट ही ऑलरेडी ओन 5, आय ऑलरेडी ओन 5 हाऊसेस, बरोबर आहे. तर ही ऑल्सो ॲडेड दॅट केल्यानंतर ऑलरेडी ओन 5, ही ऑलरेडी ओन 5 हाऊसेस पुढं केलं तरी चालेल, पण एकदा हाऊसचा उल्लेख आलेला आहे त्याच्यामुळे परत हाऊसेसचा उल्लेख करायची गरज नाही. हाऊसेसचा उल्लेख केला तरी चालेल, ठीक आहे. तर या ठिकाणी हे ऑल्सो ॲडेड दॅट. आता काय तर बघा, अवतरण चिन्हात 2 स्वतंत्र वाक्य दिलेले असतील तर दुसरे वाक्य लिहिताना त्यापूर्वी ही शी दे जे काही असेल म्हणजे सन रूलनुसार जे काही येईल ऑल्सो ॲडेड दॅट वापरून वाक्य इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतरित करावे. म्हणजे हे नोट आहे की तुम्हाला 2 स्वतंत्र वाक्य जर 2 स्वतंत्र वाक्य जर त्या वाक्यामध्ये आलेले असतील इन्व्हर्टेड कॉमाच्या, तर ते तुम्हाला ही ऑल्सो म्हणजे जे काही सन रूलनुसार जे काही बदल होईल सर्वनामानुसार त्यानुसार बदल करून ऑल्सो ॲडेड दॅट हे वापरावं लागेल. आणि त्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला काय वाक्य इनडायरेक्ट स्पीचमध्ये करताना रूपांतरित करावे. म्हणजे जे काही बदल होत असेल त्या बदलानुसार तुम्हाला त्या ठिकाणी ते बदल करावे लागतील. मग आपण हे वाक्य केलेलं आहे. हे वाक्य तुम्हाला काय दिले, कारण हे वेगळे वेगळे वाक्य आहेत म्हणून आपण याचं जास्त एक्झाम्पल बघतोय, ठीक आहे. मग काही काही बदल नसतात, काही वाक्यांमध्ये बदल नसतात, तर त्याच्यामुळे आपण जास्त बघणार नाही. या ठिकाणी जे बदल आहेत ते नोट डाऊन करण्यासारखे जे बदल आहेत ते बदल आपण या ठिकाणी एक्झाम्पलमध्ये बघणार आहोत. आता बघा पुढचा एक्झाम्पल पुन्हा. ही सेड कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा, यू वोंट गेट एनीवन टू डू एनीथिंग अराउंड हिअर, फुल स्टॉप इन्व्हर्टेड कॉमा क्लोज, ठीक आहे. ही सेड इन्व्हर्टेड कॉमा काढला, दॅट वापरलं, यू कोणानुसार बदलणार, या ठिकाणी ऑब्जेक्टनुसार यू बदलणार, पण ऑब्जेक्टमध्ये या ठिकाणी काय आहे का, काही नाही आहे. म्हणून ही शी आय दे यांच्यापैकी आपण काहीही घेऊ शकतो, ठीक आहे. वोंट ऐवजी आपण या ठिकाणी काय घेतलंय, वुड नॉट, ठीक आहे.
गेट एनीवन टू डू एनिथिंग अराउंड हिअर. हिअरचा आपण बदल निकटता शब्दांमध्ये जो बदल होतो तो बघणार आहोत चार्टमध्ये. तर तो बघा, चार्टमध्ये हेअरचा आपण त्या ठिकाणी देअर करतो म्हणून या ठिकाणी देअर वापरलेला आहे. ठीक आहे. यू ओंटचा आपण वुड नॉट या ठिकाणी घेतलेलं आहे. ठीक आहे. तर काय नेमकं अवतरण चिन्हात वापरलेलं यू नेमकं कोणासाठी आहे हे माहीत नसेल तर यू ऐवजी आय, ही, शी, दे आपण यांच्यापैकी कोणाचाही उपयोग या ठिकाणी करू शकतो. ठीक आहे. नोट दिलेले आहेत, एक्झाम्पल दिलेलं असणार आहे. एक्झाम्पलमध्ये काय बदल झाले ते कळालं नाही तर खाली नोट्स दिलेले आहेत, त्या नोट्सनुसार आपल्याला त्याच्यामध्ये बदल करायचे. पुढचं एक्झाम्पल बघूयात. शी सेड कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा आय यूज टू गेट अप अर्ली इन द मॉर्निंग. बरोबर आहे. तर शी सेड दॅट शी यूज टू गेट अप अर्ली इन द मॉर्निंग. वाक्यामध्ये काय बदल करायचे ते चार्टनुसार तुम्हाला बघावं लागेल. पुन्हा या ठिकाणी एक्झाम्पल बघूयात. शी सेड कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा आय रोट अ लेटर टू माय फ्रेंड. शी सेड दॅट शी हॅड रिटन लेटर टू हर फ्रेंड. बरोबर आहे. तर आता इथं वाक्यामध्ये जो बदल आपण करणार आहोत तो वाक्यामध्ये बदल करताना आपल्याला या ठिकाणी जे रोट आहे तर हे सिंपल पास्ट टेन्स आहे. सिंपल पास्ट टेन्समध्ये आपल्याला काय बदल करावा लागणार होता हे आपण त्या स्लाइडवर जाऊयात म्हणजे कळेल. सिंपल पास्ट टेन्स आपल्याला काय करायचं होतं, पास्ट परफेक्ट टेन्समध्ये बदल करायचा होता. पास्ट परफेक्ट टेन्समध्ये बदल करायचा होता सिंपल पास्ट टेन्सचा. तर हा सिंपल पास्ट टेन्स आहे. सिंपल पास्ट टेन्स याला पास्ट परफेक्ट टेन्समध्ये न्यायचं होतं आपल्याला, हॅड रिटन. ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला हॅड रिटनमध्ये बदल झालेला दिसेल. उदाहरण चिन्हात वाक्य जर साधा भूतकाळ असेल व वाक्य नियमित घटना सवय स्थिती दर्शवित असेल तर वाक्याचा काळ बदल करू नये, परंतु एकदाच घडलेली घटना किंवा कृती असेल तर साध्या भूतकाळाचा पूर्ण भूतकाळ करावा. आता दोन्ही वाक्य इथे यूज टू हे सुद्धा सिंपल पास्ट टेन्समध्ये आहे. मग यूज टूचं आपण यूज टूच ठेवलं होतं. बरोबर आहे. का ठेवलं होतं, कारण गेट अप अर्ली इन द मॉर्निंग ही काय आहे, तुमची रोजची सवय आहे. गेट अप अर्ली इन द मॉर्निंग, आय यूज टू गेट अप अर्ली इन द मॉर्निंग, रोजची सवय या ठिकाणी तुम्हाला दाखवलेली आहे. म्हणजे नियमित घडणारी घटना सवय स्थिती हे जर दर्शवायचं असेल तर तुम्हाला यूज टूच ठेवावं लागेल. म्हणजे सिंपल पास्टच ठेवावं लागेल. पण जर तुम्ही एखादी घटना घडून म्हणजे अचानक घडलेली घटना आहे किंवा कृती आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काही ती रोजची घडणार असं काही नाही आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय आय रोट अ लेटर पत्र लिहिलं आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला ती घटना कृती आहे, साधी कृती आहे. रोजच पत्र लिहितो असं कुठं दिसतंय का, नाही. गेट अप अर्ली इन द मॉर्निंग याच्यामध्ये समजतं की रोज आपण सकाळी लवकर उठतो, ही सवय आहे आपली. मग तसं रोज पत्र कोणाला लिहायची गरज पडते का, नाही. कृती आहे ती, एखाद्या वेळेस लिहायची गरज पडते. मग त्यावेळेला तुम्हाला काय करायचं आहे की सिंपल पास्टचं त्या ठिकाणी तुम्हाला पास्ट परफेक्टमध्ये बदल करायचा आहे. कळतंय ना मित्रांनो. ठीक आहे. तर पुढचं एक्झाम्पल बघूयात. पुढचं एक्झाम्पल काय, सहदेवा थॉट कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा इट मस्ट बी माय फॅन्सी फुल स्टॉप इन्व्हर्टेड कॉमा क्लोज. आता सहदेवा काय म्हणतायत, सहदेवा थॉट कॉमा काढून टाकला, दॅट टाकलं कंजंक्शन. आता इट मस्ट बी माय फॅन्सी, आता मस्ट जर आलं इट मस्ट बी माय फॅन्सी तर बघा काय बदल करायचे, इट हॅड टू बी हिज फॅन्सी, मायचं हिज झालं. बरोबर आहे. तर याच्यामध्ये काय बदल झालेत बघा. रिपोर्टेड स्पीचमध्ये मस्ट असल्यास व दिलेल्या वाक्यात एखादा नियम तत्व किंवा बंधन दर्शवित असेल तर मस्ट आहे तसेच ठेवावे, परंतु इतर स्थितीत मस्टचे हॅड टू करावे. म्हणजे जर तिथं बंधन तत्व नियम असतील तर मस्टच ठेवल राहील. ठीक आहे. आणि जर मस्ट हे बंधन तत्व यामध्ये रिपोर्टिंग स्पीचमध्ये नसतील तर नियम नसतील तर ते काय करायचं, त्याला हॅड टू करायचं. मस्टचं काय करायचं, हॅड टू करायचं. नियम आहेत, घाबरून जायचं काम नाही. इट हॅड टू बी माय फॅन्सीचं हिज फॅन्सी. बरोबर आहे. तर हे असे बदल तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळतील. ठीक आहे. पुढच्या उदाहरणावर जाऊयात. द टीचर सेड कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा द अर्थ मूव्स अराउंड द सन. याचं काय होईल, द टीचर सेड दॅट द अर्थ मूव्स अराउंड द सन. ठीक आहे. हे वाक्य जसंच तसं ठेवलं. का ठेवलं बघूयात. आय विल से कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा आय राईट अ लेटर फुल स्टॉप इन्व्हर्टेड कॉमा क्लोज. आय विल से दॅट आय राईट अ लेटर. ह्याच्यामध्ये का नाही बदल केला, राईट अ लेटरमध्ये. इथे पण का नाही बदल केला, काय कारण आहे तर बघा. अवतरण चिन्हातील वाक्य त्रिकाल बाधित सत्य, शास्त्रीय नियम, सुविचार, नियमित घडणारी घटना.
तसेच सवय दर्शवित असेल तर रिपोर्टिंग वर्ब वर्तमान काळात किंवा भविष्य काळात असेल तर वाक्याचा काळ बदल करू नये. काय सांगितलंय त्यांनी, म्हणजे जर ह्या रिपोर्टिंग स्पीचमधील वाक्य जर हे त्रिकालबाधित सत्य असेल, जसं द अर्थ मूव्ज अराउंड द सन, हे कोणीही जरी बदलण्याचा प्रयत्न केला तर ते शक्य नाही आहे, ते आहे तसंच राहणार आहे. ठीक आहे, त्रिकालबाधित सत्य, म्हणून याच्यामध्ये ह्या वाक्यामध्ये कुठेही बदल होणार नाही, हे वाक्य जशास तसं खाली येईल. मग त्रिकालबाधित सत्य, शास्त्रीय नियम, सुविचार हे जे असतील तर हे जशास तसे इनडायरेक्ट स्पीचमधील जशास तसे, म्हणजे डायरेक्ट स्पीचमध्ये रिपोर्टिंग स्पीचमध्ये जर असतील तर ते जशास तसे इनडायरेक्ट स्पीचमध्ये येतील. ठीक आहे. त्यानंतर जर रिपोर्टिंग वर्बमध्ये जर भविष्यकाळ असेल तर वाक्यात कोणताही बदल करायचा नाही. जर इथं भविष्यकाळ असेल, आय विल से हा भविष्यकाळ झाला, बरोबर आहे, भविष्यकाळ दर्शवणारा शब्द आहे विल. ठीक आहे, तर आय विल से, तर त्या ठिकाणी काय होईल, हे जे वाक्य आहे रिपोर्टिंग स्पीचमधील हे वाक्य जशास तसं त्या ठिकाणी लिहायचं, त्या काळामध्ये कोणताही बदल करायचा नाही. ठीक आहे. तुम्ही म्हणताल सर एवढे मोठे बदल आहेत, मग ते लक्षात कसे ठेवायचे, तर हे सरावांती लक्षात राहतील, सराव करावा लागेल. ज्या गोष्टीचा आपण सराव करू, बघा सायकल शिकण्यासाठी आपल्याला सायकलचा सराव करावा लागला की नाही, तरच आपण बिनधास्त आता सायकल चालवू शकतो, गाडी चालवू शकतो. जर सरावच नसेल तर त्या गोष्टीला काहीही करता येत नाही. ठीक आहे, पुढे जाऊयात. आता WH टाईप क्वेश्चनचे डायरेक्टचे इनडायरेक्ट स्पीच करताना काय बदल होतात ते बघायचे आहेत आपल्याला. आता सेड किंवा सेड टू ऐवजी रिपोर्टिंग वर्बच्या वाक्यात अर्थानुसार आस्क, इन्क्वायर्ड, डिमांडेड, वॉन्टेड, टू, नो पैकी वापर करावा. ठीक आहे. आणि कंजंक्शनमध्ये WH वर्ड ऐवजी आपण त्या ठिकाणी काय वापरणार आहोत, कंजंक्शन म्हणून WH वर्डच या ठिकाणी आपण वापरणार. इंटू इन्व्हर्टेड कॉमा, व्हॉट इज युअर नेम, बरोबर आहे. ही सेड कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमामध्ये व्हॉट इज युअर नेम, क्वेश्चन मार्क, इन्व्हर्टेड कॉमा क्लोज. आता ह्या वाक्याचं कसं हे होतं बघूयात. ही सेडचं काय होणार आहे या ठिकाणी, आस्क्ड, ही आस्क्ड. आपल्याला काय कंजंक्शन WH वर्ड जसंच तसं कंजंक्शन ठेवायचं आहे. युअर नेमचं काय करायचं आहे, माय, हिज, हरपैकी काय ते वापरायचं ते वापरायचं. नेम, इजचं काय होतं शेवटी वॉज होतं, चं काय होतं शेवटी वॉज होतं. ठीक आहे, तर हे बदल आपल्याला या ठिकाणी तुमच्या लक्षात आले पाहिजे. तर हे कधी लक्षात येतील, तुम्हाला चार्टचा ज्या वेळेला तुम्ही वेळोवेळी वापर करताल त्यावेळेला वापर करा. जसं की बघा आपण कंजंक्शन काय वापरायचं WH वर्डमध्ये, चार्टमध्ये काय सांगितलं होतं, ठिकाणी कंजंक्शन काय वापरायचं होतं WH वर्डमध्ये, प्रश्नार्थक सर्वनाम किंवा प्रश्नार्थक क्रियाविशेषण. प्रश्नार्थक सर्वनाम आपण त्या ठिकाणी वापरतोच आहे. ठीक आहे, प्रश्नार्थक सर्वनाम आपण या ठिकाणी वापरतोच आहे. इज आपण काय करतोय त्यावेळेला आपण WH क्वेश्चनला आपण विधानार्थी वाक्य करतो त्यावेळेला आपण हे इज कुठं वापरतो, सगळ्यात शेवटी वापरतो. या WH वर्ड नंतर आपण जर कंजंक्शन म्हणून वापरलं तर याच्यानंतर आपण काय वापरतो, डायरेक्टली सर्वनाम वापरतो. इथं सर्वनाम युअर आहे, युअरनुसार म्हणजे कशानुसार बदलणार, ते ऑब्जेक्टनुसार बदलणार, सन रूलनुसार. तर ऑब्जेक्टनुसार बदलण्यासाठी या ठिकाणी ऑब्जेक्टच नाही आहे, म्हणून आपण इथे माय, हिज, हर कोणताही घेऊ शकतो, बरोबर आहे. मग या ठिकाणी आपण नेम आणि शेवटी हे जे इज आहे म्हणजे काळदर्शक शब्द, ते इजचा काय बदल होतो, जर कंटिन्युअस प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असेल तर त्याला पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये बदलतो, म्हणून या ठिकाणी वॉज घेतले. तर हा बदल आपण या ठिकाणी केलेला आहे. तर हे तुम्हाला चार्टनुसार बदलावं लागेल. ठीक आहे, फार काही अवघड आहे असं अशातला काही प्रकार नाही, फक्त माहिती असणं गरजेचं आहे. अवघड आहे असं नाही आहे, फक्त माहिती असणं गरजेचं. आता नेचर सेड कॉमा इन्व्हर्टेड कॉमा व्हॉट वॉज हॅपन टू यू माय डॉटर. मग या ठिकाणी नेचर सेड हर, नेचर सेड हर. आता हर कावर घेतला आपण, माय डॉटर या ठिकाणी घेतलेला आहे शेवटी. हा कोणाला बोलतोय, व्हॉट हॅज हॅपन टू यू माय डॉटर, म्हणजे कोणाला बोलतोय, माय डॉटरला बोलतोय, म्हणून नेचर सेड हर डॉटर. डॉटर सुरुवातीला घेतलं, डॉटर, नेचर सेड हर डॉटर. नेचर कोणाला म्हणली, हर डॉटरला, हर डॉटर. हॅपनचा आपण इथं काळातील बदल काय होणार आहे, हॅड हॅपन करणार आहोत, बरोबर आहे. म्हणजे परफेक्ट टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स जर असेल, हॅज, हॅव, हॅज कुठं वापरतो आपण, प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये वापरतो, म्हणून त्याला पास्ट परफेक्ट टेन्समध्ये करायचं असेल तर त्या ठिकाणी हॅड वापरावं लागेल. मग व्हॉट हॅड हॅपन टू यूचं काय करणार आहोत, टू
हर. टू हर म्हणजे माय डॉटर. ठीक आहे. माय डॉटर हे कशामधलं आहे? रिपोर्टिंग वर्बमधलं आहे. ठीक आहे. ते शेवटी घेतलंय. रिपोर्टिंग स्पीचमध्ये त्याला घेतलंय, पण ते कुठंच वापरायचं आपल्याला? रिपोर्टिंग वर्बमध्ये वापरायचं. म्हणून नेचर सेड हर डॉटर. नेचर कोणाला म्हणली? तिच्या मुलीला. हर डॉटर. व्हॉट हॅड हॅपन टू हर. वाक्य बघूयात आपण. पुढचं वाक्य म्हणजे काय? पुढचा प्रकार व्हर्बल क्वेश्चनमधील प्रकार आपल्याला बघायचा आहे. त्याचे नियम दिलेले आहेत की रिपोर्टिंग वर्बमध्ये तुम्हाला काय काय वापरावं लागेल? आस्क, इन्क्वायर, वॉन्ट टू नो पैकी वाक्याच्या अर्थानुसार वापरावं लागेल. कंजंक्शनमध्ये इफ किंवा वेदर वापरायचं. हे आपण नियम चार्टमध्येही बघितला, इथेही पुन्हा तुम्हाला तो नियम सांगतोय. द गर्ल सेड कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा मे आय वेअर धिस सारी कॉमा मदर क्वेश्चन मार्क इन्व्हर्टेड कॉमा कोड. आता हे मदर कुठं आहे? हे इकडचं आहे. ठीक आहे. द गर्ल आस्क हर मदर इफ किंवा वेदरपैकी कोणताही वापरा. वेदर शी. आय हे कोणानुसार बदलणार? सब्जेक्टनुसार बदलणार. द गर्ल म्हणून इथं शी. मग शी माइट वेअर द सारी. माइट वेअर दॅट सारी. धिस सारी, दॅट सारी. इथं माइट काय घेतलं? मे आलेलं आहे म्हणून या ठिकाणी माइट घेतलं. ठीक आहे. काळानुसार तुम्हाला हा काळानुसार जे बदल दिलेले आहेत त्या काळानुसारच्या बदलमध्ये मेचं तुम्हाला काय करायचं आहे? माइट हे दिलेलं आहे. ठीक आहे. तर चार्ट बघितलं की तुमच्या लक्षात येईल. पुढचं एक्झाम्पल बघूयात. शी सेड कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा शाल आय हॅव अ हॅपी मॅरिड लाईफ क्वेश्चन मार्क इन्व्हर्टेड कॉमा क्लोज. शी वंडर्ड शी वूड हॅव अ हॅपी मॅरिड लाईफ. ठीक आहे. तर काय? वाक्यातून निश्चितपणे भविष्यकाळ व्यक्त होत असेल तर शालचे वूड करावे, तर नम्र विनंती असेल तर शालचे शूड ठेवावे. बरोबर आहे. भविष्यकाळ व्यक्त होत असेल तर शालचं वूड करायचे. आय हॅव अ हॅपी मॅरिड लाईफ म्हणजे याच्यामधनं तुम्हाला कळतंय, शालवरनं तर कळतंय तुम्हाला की या ठिकाणी काय होत आहे, म्हणजे भविष्यकाळामध्ये माझं आयुष्य, वैवाहिक आयुष्य आनंदित असेल का, असं तिचा प्रश्न आहे. तर हे निश्चितपणे काय? भविष्यकाळ व्यक्त होतोय म्हणून इथं आपण शालचं काय केलंय? वूड केलंय. शी वंडर्ड. आता इथं सेडचं आपण काय घेतलंय? वंडर्ड घेतलंय. तर वंडर्ड का बरं घेतलंय? तर आपण या ठिकाणी सांगितलेलं होतं की रिपोर्टिंग वर्बमध्ये तुम्ही आस्क, इन्क्वायर्ड पैकी वाक्याच्या अर्थानुसार बदल करू शकता. तर काही वाक्यांमध्ये तुम्ही वंडर्ड हा शब्दसुद्धा वापरू शकता, म्हणून या ठिकाणी वंडर्ड घेतलाय. किंवा तुम्ही आस्क किंवा इन्क्वायर असं सुद्धा घेऊ शकता. तुम्ही या ठिकाणी वंडर्ड ऐवजी इन्क्वायर्ड असं सुद्धा घेऊ शकता. शी इन्क्वायर्ड. बरोबर आहे. इफ वेदरपैकी कोणतंही एक वापरायचं. तर या ठिकाणी आपण इफ घेतलंय. आयचं काय करणार आहोत आपण? शी करणार आहोत. शालचं वूड केलंय. हॅव अ हॅपी मॅरिड लाईफ जसं तसं ठेवलंय. म्हणजे क्वेश्चन मार्क काढून टाकला, याला विधानार्थी वाक्य आपण केलं. ठीक आहे. पुढचा प्रकार बघूयात. इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचे डायरेक्टचे इनडायरेक्ट स्पीच करताना काय काय बदल करायचे. तर नियम लिहून दिलेला आहे. हा नियम तुम्हाला चार्टमध्ये सुद्धा सांगितला आहे, असं लिहून सुद्धा दिलं आहे. रिपोर्टिंग वर्बच्या वाक्याच्या अर्थाप्रमाणे खालीलप्रमाणे बदल करावा. आज्ञा, ऑर्डर, सैनिकी आज्ञा, कमांड, सल्ला, ॲडवाईस, धमकी, थ्रिटन, विनंती, रिक्वेस्टेड, याचना, बेग्ड. जर वरीलपैकी काहीही अर्थबोध होत नसेल तर आस्क किंवा टोल्ड वापरले तरी चालेल. ठीक आहे. तर आज्ञा असेल तर ऑर्डर्ड वापरायचं, सैनिकी आज्ञा असेल तर कमांडेड वापरायचं, सल्ला असेल तर ॲडवाईस वापरायचं, धमकी असेल तर थ्रिटन वापरायचं, विनंती असेल तर रिक्वेस्टेड वापरायचं, याचना असेल तर बेग्ड. जर वरीलपैकी काहीही अर्थबोध नसेल तर आस्क किंवा टोल्ड वापरले तरी चालेल. ठीक आहे. आता प्लीज असेल तर ते काढून त्याऐवजी रिपोर्टिंग वर्ब रिक्वेस्टेड वापरावे. काय असेल तर प्लीज असेल तर, म्हणजे फादर सेड टू हिज सन प्लीज डोंट मेक एनी नॉईज. ठीक आहे. तर या ठिकाणी काय बदल होतात बघा. प्लीज असेल तर ते काढून त्याऐवजी रिपोर्टिंग वर्ब रिक्वेस्टेड वापरावे. फादर सेड टू हिज सन प्लीज डोंट मेक एनी नॉईज, म्हणजे फादर रिक्वेस्टेड, सेड टू काढला आपण, त्या ठिकाणी विनंती आहे ना, तर त्याच्यामुळे रिक्वेस्टेड घेतलं. रिक्वेस्टेड हिज सन काय मग? नॉट टू. प्लीज डोंट मेक नॉईज, प्लीज काढून रिक्वेस्टेड. ठीक आहे. प्लीज असेल तर ते काढून रिपोर्टिंग वर्बमध्ये रिक्वेस्टेड वापरावे. आता प्लीज काढला आपण म्हणून रिपोर्टिंग वर्बमध्ये रिक्वेस्टेड वापरलं. हिज सन. नॉट टू, डोंटचं काय केलं? नॉट टू मेक एनी नॉईज. सिम्पल आहे. ठीक आहे. इम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये आलो आपण. पुढचं वाक्य बघूयात. एक्सक्लामेटरी सेंटेन्सची इनडायरेक्ट स्पीच करताना काय काय नियममध्ये बदल होतात ते बघूयात. रिपोर्टिंग वर्ब एक्सक्लाइम्ड
डिक्लेअर्ड, वंडर्ड, क्राईड आउट, विस्पर्ड, प्रेयर्ड पैकी वाक्याच्या अर्थानुसार वापरावे. वाक्याचा भाव कायम राखण्यासाठी रिपोर्टिंग वर्ब बरोबर विथ सॉरो, विथ रिग्रेट, विथ डिलाइट, विथ जॉय, इन अँगर पैकी योग्य तो शब्दसमूह वापरला जातो. उद्गारवाचक वाक्य ओह, अलास, ब्रावो, हश, हुर्रा, आउच सारखे केवळ प्रयोगी अव्यय असल्यास ते काढून टाकावे. ठीक आहे. नियम आहेत, तर नियमानुसार जर केलं तर वाक्य करता येतं. बघा नियम काय म्हणतं, वाक्य बघूयात. शी सेड कॉमा इंटू इन्व्हर्टेड व्हॉट अ लवली सीन इट इज एक्सक्लामेशन मार्क इन्व्हर्टेड कॉमा क्लोज. शी सेडचं काय करायचं या ठिकाणी, एक्सक्लेम्ड, बरोबर आहे, एक्सक्लेम्ड. कॉमा काढला, दॅट घेतलं, इन्व्हर्टेड कॉमामध्ये जे बदल करायचे ते इट वॉज, इट इजचं काय केलं, इट वॉज अ व्हेरी लवली सीन, बरोबर आहे. वॉट काढून टाकलं, इट वॉज अ व्हेरी लवली सीन. ठीक आहे. पुढचं एक्झाम्पल बघूयात. ही सेड कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा अलास एक्सक्लामेशन मार्क माय फ्रेंड डायड येस्टरडे फुल स्टॉप इन्व्हर्टेड कॉमा क्लोज. ही एक्सक्लेम्ड, एक्सक्लेम घेतलं, विथ सॉरो म्हणजे तुम्हाला वाक्याच्या भावानुसार तुम्हाला हे शब्द रिपोर्टिंग वर्बमध्ये वापरायचे. विथ सॉरो, विथ रिग्रेट, विथ डिलाइट, विथ जॉय. ठीक आहे. तर या ठिकाणी वाक्याचा डाईड म्हणून विथ सॉरो. ठीक आहे. दॅट एक कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा काढल्यानंतर कंजंक्शन म्हणून दॅट. माय फ्रेंड डाईड येस्टरडे, माय हे कशावरनं बदलणार, सब्जेक्टनुसार बदलणार. ठीक आहे. माय फ्रेंड डाईड येस्टरडे म्हणून या ठिकाणी हिज फ्रेंड डाईड द प्रिव्हियस डे. येस्टरडेला आपण काय करतो, शब्दामध्ये बदल काय करायचे, प्रिव्हियस डे करायचे. ठीक आहे. त्याच्यानंतर ही सेड कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा कॉंग्रॅच्युलेशन्स, ही कॉंग्रॅच्युलेटेड मी, ही कॉंग्रॅच्युलेटेड मी असा या ठिकाणी बदल होतो. ठीक आहे. पुढचा एक प्रकार आहे लेट्स. हे आपल्याला बऱ्याच वाक्यांमध्ये बघायला मिळतं. लेट्सच्या वाक्याची डायरेक्टची इनडायरेक्ट स्पीच करताना म्हणून आपण याचा प्रकारच वेगळा करून टाकला. तर काय, रिपोर्टेड वर्ब, सजेस्टेड किंवा प्रपोज्ड वापरावे. रिपोर्टेड वर्बमध्ये काय, सजेस्टेड किंवा प्रपोज वापरायचं. त्यानंतर लेट्स काढून त्याऐवजी कंजंक्शन म्हणून दॅट वापरावे व त्यापुढे दे शुड वापरून वाक्यात राहिलेला भागल्या हवा. आता एक्झाम्पल बघूयात म्हणजे नियम कळेल. ही सेड कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा लेट्स गो टू प्ले फुल स्टॉप इन्व्हर्टेड कॉमा क्लोज. ही सेडचं काय करायचं, रिपोर्टिंग वर्बमध्ये आपल्याला सजेस्टेड किंवा प्रपोज वापरायचं. या ठिकाणी सजेस्टेड, लेट्स गो टू प्ले आहे म्हणून सजेस्टेड वापरलं. ठीक आहे. ही सजेस्टेड कॉमा काढला, त्या ठिकाणी दॅट टाकलं, दे घेतलं, दे शूड घेतलं, बरोबर आहे. दे शूड कंपल्सरी घ्यायचं. गो टू प्ले जशाच तसं लेट्स काढून टाकायचं. राम सेड कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा लेट अस हॅव अ पिकनिक टुडे. आता बघा प्रपोज्ड आहे, लेट अस हॅव अ पिकनिक टुडे, जाऊयात का. ठीक आहे. तर राम प्रपोज दॅट इन्व्हर्टेड कॉमा कॉमा काढला, दॅट दे शुड कशाच तसं दे शुड वापरायचं. लेटस काढून टाकलं, लेटस एकच आहे. ठीक आहे. तर लेटस काढून टाकलं, त्या ठिकाणी घेतलं दे शुड हॅव अ पिकनिक. टुडेचं काय केलं, दॅट डे केलं, निकटतादर्शक शब्द. ठीक आहे. टुडेचं काय केलं, दॅट डे केलं. ठीक आहे. आता लेटच्या वाक्याचे डायरेक्टचे इनडायरेक्ट. आता लेट्स वेगळं आणि लेट वेगळं. ठीक आहे. काय वेगळं, लेट्स वेगळं आणि लेट वेगळं. लेटच्या वाक्य, आता लेटच्या वाक्याचे डायरेक्टचे इनडायरेक्ट स्पीच करताना रिपोर्टिंग व आज्ञार्थी वाक्याप्रमाणेच वापरावे. आज्ञार्थी वाक्य जे आहे आपल्याला काय, कंजंक्शन म्हणून टूचा वापर करावा, त्यापुढे लेट वापरावे. आता बघा काय दिलं इथं, द स्ट्रेंजर सेड कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा मॅडम लेट मी स्टे हिअर अ व्हाईल अँड रिफ्रेश माय सेल्फ. द स्ट्रेंजर रिक्वेस्टेड, आज्ञार्थी वाक्य आहे म्हणून या ठिकाणी रिक्वेस्टेड आपण करणार आहोत, बरोबर. रिक्वेस्ट केली. द लेडी, कोणाला रिक्वेस्ट केली, द लेडीला, बरोबर आहे. मॅडम म्हणजेच कोण, द लेडी. टू लेट हिम, टू वाक्याच्या सुरुवातीला होकारार्थी असेल तर, वाक्य जर होकारार्थी असेल तर सुरुवातीला लेट वापरायचं. टू लेट हिम, मीचं काय केलं, हिम. स्टे देअर, हिअरचं देअर अ व्हाईल अँड रिफ्रेश हिमसेल्फ, माय सेल्फचं हिमसेल्फ. ठीक आहे. ही सेड टू हिज फ्रेंड कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा लेट मी गो होम. बघा, ही रिक्वेस्टेड हिज फ्रेंड टू लेट हिम गो होम. आज्ञार्थी वाक्याच्या नियमानुसार तुम्हाला त्याच्यामध्ये बदल करायचे आहेत. झालं.
म्हणजे काय बदल केलेत आपण? वाक्याच्या सुरुवातीला होकारार्थी असेल तर हो टू वापरायचं, नकारार्थी असेल नॉट टू वापरायचं. झालं, वाक्य जसंच तसं. ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टी आहेत, तुम्हाला त्या गोष्टी समजलेल्या आहेत. डायरेक्टचं इनडायरेक्ट स्पीच कसं करायचं हे तुम्हाला निश्चितपणे कळालं असणार आहे. म्हणून मग तुम्हाला या सगळ्या गोष्टी नियमानुसार दिलेल्या आहेत. ठीक आहे. व्हिडिओ येण्यासाठी या ठिकाणी बराच वेळ लागतो मित्रांनो. मला ह्या गोष्टीचा सुद्धा म्हणजे या सगळ्या गोष्टीचे मत मला मान्य आहेत, पण त्याला काही पर्याय नाही आहे. कारण व्हिडिओ येण्यासाठी वेळ लागतो आहे. बरेच विद्यार्थ्यांच्या काही अडचणी असतील तर आपण व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे. त्या अडचणींवर तुम्ही सांगू शकता, सर मला कळालं नाही, वैयक्तिक समजून सांगा. आपण एकमेकांना व्हिडिओ कॉल करू शकतो. व्हिडिओ कॉलनुसार आपण ते समजूनही सांगू शकतो. ठीक आहे. पण मला तरी वाटतं की आपण जर व्यवस्थित व्हिडिओ बघितलात, व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीनं तुम्हाला अभ्यास करण्यास सांगितला, जर त्या पद्धतीनं केला तर तुम्हाला निश्चितपणे कोणतीही अडचण येणार नाही. ठीक आहे. बऱ्याच अडचणी आहेत. मलासुद्धा कोविड योद्धा म्हणून बाहेर सर्वे करायला जावं लागतं आहे. सर्वे करत असतानासुद्धा बऱ्याचदा मला घरी आल्यानंतर स्वतःचे प्रिकॉशन्स घ्यावे लागत आहेत. मग या सगळ्या गोष्टी असतानासुद्धा काय करतायत, व्हिडिओ करायला थोडासा वेळ लागतो आहे. त्याच्यामुळे तुम्हीही थोड्या गोष्टी समजून घ्याव्यात ही अपेक्षा आहे. आणि निश्चितपणे तुम्हाला ते लाभदायक ठरेल. आपण जे व्हिडिओ टाकतो आहे तो व्यवस्थितपणे अभ्यास करा मित्रांनो. अभ्यासाला खंड पडू देऊ नका, जेणेकरून तुम्ही अभ्यासापासून दूर जाताल. पालक वर्ग जर बघत असेल हा व्हिडिओ तर पालकांनासुद्धा विनंती आहे की मुलांकडून घरी अभ्यास करून घ्या, जेणेकरून मुलांना सवय राहील अभ्यासाची. बरोबर शाळेच्या वेळेमध्ये त्यांना अभ्यासाला बसवा. 7 ते 12पर्यंत त्यांना अभ्यास करायला लावा. प्रत्येक विषयाचा रोज अभ्यास करायला लावा. काही तांत्रिक अडचणी असल्या कारणाने गणित, विज्ञान इतर विषयांचे तुम्हाला व्हिडिओ टाकता येत नाही आहेत, तर त्याचा प्रयत्न सुरू आहे कशा पद्धतीनं करता येईल. गणिताचे ढगे सरांशी आमची चर्चा झाली. ढगे सर बहुतेक उद्या परवापासून तुम्हाला गणिताचे व्हिडिओ टाकून देतील. त्यांनी सांगितले की यूट्यूब चॅनल माझंही तयार करून द्या, जेणेकरून मी ते यूट्यूब चॅनल सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकेल. म्हणून मग प्रत्येकजण प्रयत्नात आहेत. प्रत्येकाला काम दिलेलं आहे, प्रत्येकापाठीमागे काम लागलेलं आहे. असं नाही की आम्ही घरी बसलो आहे काहीच काम करत नाही आहेत, तशातला काही प्रकार नाही आहे. आम्हाला कोरोनाच्या सर्वेचं सुद्धा काम लागलेलं आहे. त्याच्यामुळे दिवसभर आम्ही बिझी असतो त्या कामामध्ये. आणि ते कामही एक प्रकारे खूप चांगलं काम आहे की लोकांची सेवा करणे, हे मनोबल वाढवणे लोकांचं. लोक स्वतःहून म्हणतात धन्यवाद साहेब, तुम्ही आमच्यासाठी खूप काही करता. खूप बरं वाटतं त्यावेळेला. म्हणजे खरंच गरज होती या सगळ्या गोष्टीची, म्हणून शासनाने तो निर्णय घेतला होता. ठीक आहे. काय अडचण नाही विद्यार्थी मित्रांनो. अभ्यास करा, अभ्यास करत राहा, रेग्युलरली करा, व्यवस्थित व्हिडिओ पूर्ण बघा. काही अडचण असल्यास आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही कमेंटही करू शकता किंवा मग तुम्ही तसं माझ्याशी संपर्कही करू शकता.